कृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडे तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सुखाचे आगर सर्व सुखाचे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
जय जय राम कृष्ण हरे. वडिलांचे इच्छी फळ वडिलांचे इच्छे फळ नाही बळ ते अंगी 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 वडिलांचे इच्छी फळ वडिलांचे इच्छे फळ वडिलांचे इच्छी फळ वडिलांचे इच्छे फळ नाही बळ ते अंगी 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 संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पाववी देवराया पाववी देवराया पाववे देवराया पाववे देवराया पाववे देवराया ज्येष्ठांची का आम्हा जोडी ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभो परवडी न लभो संत गेले तया ठाया गेले तया ठाया संत गेले तया ठाया गेले तया ठाया देवराया पाववी देवराया पाववी देवराया पाववे देवराया पाववे देवराया पाववे देवराया पाववे तो का म्हणे करी कोड तो का म्हणे करी कोड पूर्वी लाड आमोता पूर्वी लाड आमोता तो का म्हणे करी कोड तो का म्हणे करी कोड पूर्वी लाड आमोता पूर्वी लाड आमोता संत गेले तया ठाया ठाया संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पाववी देवराया पाववी देवराया पाववे देवराया पाववे देवराया पाववे देवराया पाववे विठोबार कुमाई 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 पुढील इच्छी फळ पुढील इच्छी फळ पुढील
फळ पुढीलांचे इच्छी फळ पुढीलांचे इच्छी फळ पुढीलांचे इच्छी फळ पुढीलांचे इच्छी फळ नाही बळ ते अंगी नाही बळ ते अंगी तगेले ताया खाया संत गेले तया खाया नाही बळ ते नाही बळ अंगी संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पाववी देवराया विठ्ठला विठ्ठला
विठ्ठल 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 वडिलांचे इच्छे फळ नाही बळते अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववी ज्येष्ठांची का आमा जोडी परवडी न लभो संत गेले तया ठाया देवराया पाववी तुका म्हणे करे कोड पूर्वी लाड आमचा संत गेले तया ठाया देवराया पाववी पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चने बोलतो वचने अतिभाविका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुधा चरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता दंडवता दुसरे बंधू शारदा चतुराननाच्या आत्माचा वाक्सिद्धी पाविजे सहजातीच्या चरण वजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जैनच्यानी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन त्या माटे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारती जन त्या माटे दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उभय होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माठी दंडवत ऐशेन मन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल विठ्ठल सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागून निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर वडिलांचे इच्छे फळ नाही बळते अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग
यच्चे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा नाही. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय सद्गुरु जोग महाराज आदी करून सर्व साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने ज्ञानियांचे राजयोग्यांची माऊली साधकांचे मायबाप वैष्णवांचे मुकुटमणी संतांचे अग्रगण्य इत्यादी अनेक विशेषणाने युक्त असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या प्रित्यर्थ घडून आलेला हा भव्यने दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री हरिभक्तीपरायण आमचे परममित्र परमस्नेही गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल शास्त्री महाराज तिडके यांच्या कार्यकुशल नेतृत्वाने घडून आलेला हा भव्यने दिव्य स्वरूपाचा उत्सव आणि त्या संबंधाने मला दिलेली कीर्तनाची सेवा, त्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोनही मृदंगाचार्य, सर्व गायनाचार्य, समोर बसलेले महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, सर्व माता भगिनी सर्वांना मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. आपण जर विचार केला तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की ज्या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे त्या पंढरपूर क्षेत्र ह्याचा जर विचार केला तर आम्हीच नाही, शास्त्र, वेद, पुराण आणि संतांनी या क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे. कारण सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडिला. सर्वोत्तम तीर्थ चंद्रभागा आहे. काही काही म्हणतील मग जगाच्या पाठीवरचे बाकीचे तीर्थ, काही ठिकाणी गोदावरी आहे, कुठं नर्मदा आहे, कुठं गंगा आहे, कुठं यमुना आहे, कुठं सरस्वती आहे. ते तीर्थ आहेत ना, कोण नाही म्हणते. पण समजा गोदावरी स्नान केलं तर गोदावरीतच स्नान केल्याचं पुण्य भेटतं. नर्मदेमध्ये स्नान केलं तर नर्मदेतच स्नान केल्याचं पुण्य. आत्ता पाठीमागं 2-3 महिन्यापूर्वी कुंभमेळा झाला. पण कुठं झाला? झोपले काय तुम्ही सगळे? बोलत जा ना. मग प्रयागराजला झाला. तिथं जे मंडळी गेली असतील कुंभमेळ्यात, कारण तो महाकुंभमेळा होता. महा म्हणजे 12 वर्षानंतर एकदा कुंभमेळा असतो. 12 गुणुले 12 144 वर्षानंतरचा तो कुंभमेळा होता. म्हणून त्याला मीडियावर वगैरे महाकुंभमेळा म्हणत होते. तिथं जे आता याच्यातली काही मंडळी स्नानाला तिथं गेली असतील, भाग्यवान आहेत ते. आम्ही त्यांच्या चरणावर नतमस्तकच होतो. मी म्हणतो गोदावरी स्नान आपलं कुंभमेळ्यात स्नान केलं तिथं त्रिवेणी संगम आहे, गंगा, यमुना आणि सरस्वती. तिथं जर स्नान केलं कुंभमेळ्यामध्ये तर त्रिवेणी संगमात स्नान केल्याचं फळ आहे. पण इथं काही काही म्हणतील मग ती कुंभमेळ्यात गेलेलेच भाग्यवान. आम्ही कुंभमेळ्यात गेलेले फक्त भाग्यवानच आहे, पण त्यांच्यापेक्षा 1000 पटीनं भाग्यवान आमच्या विठ्ठल शास्त्री महाराजाच्या सप्त्यात आलेली मंडळी. तुम्ही म्हणाल ते कस काय? पटवून देतो मी, माझ्या पदरचं बोलत नाही. तिथं जर स्नान केलं तर त्रिवेणी संगमातच स्नान केल्याचं फळ आहे. पण आता तुम्ही शास्त्री महाराजांनी आयोजित केलेल्या सप्ताहाला आपण आलात. काही पहिल्या दिवसापासून आले असतील, काही दुसऱ्या दिवशी, काही तिसऱ्या दिवशी. पण जेवढे दिवस पंढरपुरात आपण आहेत, आणि महाराजांनी मठ सुद्धा चंद्रभागेच्या जवळ केलाय. इथून काय 10 मिनिटात जाते चंद्रभागेला माणूस स्नानासाठी. अगदी चंद्रभागेच्या जवळ आहे. मग इथं जेवढे दिवस आपण राहिलो तेवढे दिवस ज्यांनी रोज चंद्रभागेचं स्नान केलंय, त्या कुंभमेळ्यातल्यांना तरी त्रिवेणी संगमात स्नान केल्याचं फळ आहे. पण ज्यांनी रोज चंद्रभागेत स्नान केलं इथं आल्यानंतर त्यांना जगाच्या पाठीवरच्या सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं फळ चंद्रभागेत स्नान केल्यावर आहे. म्हणून ज्यांनी रोज चंद्रभागेत स्नान केलंय, इथं जेवढे दिवस आपण आलात तेवढे दिवस तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहे.
आणि 10 मिनिटाच्या अंतरावर चंद्रभागा असून सुद्धा 7 दिवस इथं खानदेशकर मठात राहून सुद्धा ज्यांनी इथंच नळाखाली बाथरूम मध्ये आंघोळ्या केल्या त्यांच्यासारखे पापी कुणी नाही. म्हणजे कुणीतरी केल्यात वाटतंय. का एवढ्या जवळ चंद्रभागा असून स्नानाला पापी नाही तर दुसरं काय. कारण चंद्रभागा स्नान करणं जाऊ द्या, नुसतं बाहेर जाऊन चंद्रभागेच्या कडेला जाऊन नुसती चंद्रभागा डोळ्यांनी पहा. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. महाराज म्हणतात अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा डोळ्याने विकू नको आणि कमी जास्ती करू नका. सुंदर आहे साऊंड सर्व्हिस. हॅलो. अवघीच तीर्थे छान घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. सर्वोत्तम तीर्थ चंद्रभागा आहे. सर्वोत्तम क्षेत्र पंढरपूर आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर बाकीचे क्षेत्र नाहीत असं नाही, पण पंढरी क्षेत्राला दुसरा महिमाच देता येत नाही. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, आईसा ठाव नाही कोटे, देव उभा उभी भेटे. इथं उभा उभी देव भेटतो. सर्वोत्तम तीर्थ चंद्रभागा, सर्वोत्तम क्षेत्र पंढरपूर, सर्वोत्तम देव पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. आणि आपल्या देवाचं, आपल्या संताचं, आपल्या क्षेत्राचं महात्म्य आपलं राज्य सोडल्याशिवाय कळत नाही. हे 2 धाम 4 धाम यात्रेला लोक जातात, अवश्य जावं. तिकडे यात्रेला गेलं की तिकडची पुजारी बरोबर ओळखतात की हा महाराष्ट्रातला समाज आहे. बरोबर ओळखतात ते. महाराष्ट्रातला समाज ओळखला की पडदा टाकलाच. रुको बोले क्यों? बोले भगवान सो रहे है. म्हणजे देव झोपला मामा. देव झोपल्यावर हे जागे राहील का? महाराष्ट्रीयन लोग बोलते हैं बहुत दूर से आए हम, भगवान का दर्शन लेना का क्या करना पड़ेगा? ते पुजारी सांगतो मग 100 रुपये निकालने पडेंगे. 100 रुपये हे काढा रे. 100 इथलं नाही, इथलं सांगायला. ते 100 रुपये काढून पुजाऱ्याच्या हातात दिले की पुजारी पडदा बाजूला करत, घ्या दर्शन. काय झालं? झाला देव जागा. 100 दिले तर जागा होतो, नाही दिलं तर झोपतो. ह्याच्या घरचा का राम्या गडी का देव? 100 दिले तर जागा व्हायला. त्याच्यात आमचे असे निष्ठावंत वारकरी असावे. 100 रुपये देऊन 15-20 फुटावरून दर्शन घ्यायला लागले ना. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. दरवर्षी मी सुद्धा एक धाम करतो वारकऱ्यांसोबत, मित्रमंडळीसोबत. वारकरी रडतात अक्षरशः काही काही. का? 100 रुपये द्यायचे आणि 20-25 फुटावरून दर्शन घ्यायचं. देव सुद्धा नीट दिसत नाही, नाही दिसत देव. मग त्यांना आपल्या पांडुरंगाची आठवण येते. डोळे झाकतात, पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणतात. देवा पंढरीनाथा, पांडुरंगा, माय बापा, याच्यापेक्षा तूच नाही का बरा? का? विठ्ठल शास्त्री महाराजांच्या सप्त्यामध्ये 1 नया पैसा खर्च नाही. आणि एकदा का पंढरपूरला गेलं, काही 20 फुटावरून दर्शन आहे का? त्याचे पायी घाला मिठे, त्याचे पायी घाला मिठे. हा हा मोलने गे जग जेठे, मोलने गे जग जेठे, मोलने गे जग जेठे, मोलने
एकासाठी भावा एकासाठी खांदावा हे आपोला खांदावा हे आपोला त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला त्याचे पायी घाला मिठी 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 मोल निघे जग जेठी भावा एकासाठी खांदावा हे आपोला. एक नया पैसा खर्च नाही, नया पैसा. म्हणून आमचे गुरुवारी ढोक महाराज नेहमी सांगत असतात की जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर आपल्या पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे संत नाही, चंद्रभागा आणि इंद्रायणी सारखं तीर्थ नाही, ज्ञानेश्वरी गाथा भागवता सारखा ग्रंथ नाही, आणि आपल्या वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, जगाच्या पाठीवर नाही. म्हणून सर्वोत्तम तीर्थ चंद्रभागा, सर्वोत्तम क्षेत्र पंढरपूर, सर्वोत्तम देव पंढरीश पांडुरंग परमात्मा. काही काही म्हणतील मग बाकीचे देव नाही का? बाकीचे देवच आहे, पण आमचा पांडुरंग सगळ्या देवांचा देव आहे. बळिया माझा पंढरी राव, बळिया माझा पंढरी राव, बळिया माझा पंढरी राव, बळिया माझा पंढरी राव. दोघं वाजवा. तो या देवान साही देव, तो या देवान साही देव, बळिया माझा पंढरी राव, बळिया माझा पंढरी राव. तो या देवा साई देवा, तो या देवा साई देवा, बळिया माझा पंढरी राव, बळिया माझा पंढरी राव. तो या देवांचाही देव, सगळ्या देवांचा देव पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून आपण सगळे भाग्यवान आहे की धन्य आम्ही जन्मालो, दास बालाजीचे झालो. बरोबर आहे का? बालाजीचे नाही, दास विठोबाचे झालो. म्हणजे बालाजी दैवत नाही असं नाही, पण ते श्रीमंताचे. धीरूभाई अंबानी, ऐश्वर्या, अभिषेक. आमचा पांडुरंग म्हणजे आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. तो का म्हणे आम्हा अनाथा कारणी पंढरी निर्माण केली देवी. म्हणून आपण इथं आलेली सगळी मंडळी भाग्यवान आहेत की पंढरपूर सारख्या क्षेत्रात चंद्रभागेच्या तीरावर इथं तुलसी अर्चना असेल, कीर्तन असेल, हरिपाठ असेल, हे सगळं आपल्याला श्रवण करायला भेटले. आणि सगळी मोठमोठी संप्रदायातल्या दिग्गज मंडळींच्या मुखातून. परमार्थ आणि प्रपंच यात काही जास्त मोठा फरक नाही. थोडं लक्ष देणं ऐका म्हणजे कळत. जिथं क्रिया पाहिली जाते तो प्रपंच आहे, आणि जिथं क्रियेच्या पाठीमागचा हेतू पाहिला जातो, भावना पाहिली जाते, तो परमार्थ आहे. आलं ना लक्षात? जिथं क्रिया पाहिली जाते तो प्रपंच आहे, आणि जिथं क्रियेच्या पाठीमागचा हेतू काय, भावना काय, ती पाहिली जाते, त्याला परमार्थ म्हणा. हे कळत नसेल अजून सोपं सांगतो. चित्रकलेचा पेपर होता, चित्रकलेचा भावना आणि क्रिया सांगतोय. शिक्षकांनी प्रश्न दिला होता की बोगद्यातून येणारी रेल्वे काढा. प्रश्न काय? बोगद्यातून येणारी रेल्वे काढा.
त्या मुलाने आपला काळा खडू घेतला, डोंगर काढला, असा बोगदा काढला. म्हणलं बोगद्यातून येणारी रेल्वे काढा. म्हणलं तेवढा वेळ कुठे, आता 8:15 होत आली. मग त्याने ते बोगदा काढलेला, एक काळा कॅच पेन घेतला आणि त्याच्यातून अशा 2 रेषा ओढल्या, म्हणजे रेल्वे पटरी. ते म्हणलं रेल्वे काढा, इंजन काढा, डबे काढा, त्याला खिडक्या काढा, आत बसलेली माणसं काढा, चहा ऐकणारे काढायचे का नाही बाबा? मग ते सगळे काढावं लागतील ना. मग एवढा कुटाणा करण्यापेक्षा त्यानं काय केलं, ते बोगदा काढला होता का नाही, ते रेल्वे पटरी काढली होती ना, त्याच्या खाली एक रेष ओढली आणि तिथं लिहिलं रेल्वे चालूच आहे पण सध्या बोगद्यात गेलेली आहे. सध्या बोगद्यात गेलेली आहे. आता रेल्वे बोगद्यात आहे ही भावना झाली का क्रिया झाली? भावना झाली. भावनेला तिथं काय किंमत आहे प्रपंचामध्ये? तिथं रेल्वेच काढावं लागेल, तिथं इंजनच काढावं लागेल, तिथं डबेच काढावं लागतील, तेव्हा मार्क भेटतील. ही उत्तरपत्रिका आली शिक्षकांकडे तपासायला. शिक्षकानं त्या हातात घेतली, म्हणले याने बोगदाच काढलाय, लाल पेन घेतला, म्हणले याला अर्धेच मार्क देऊ. खालचं वाचलं रेल्वे चालूच आहे पण बोगद्यात गेलेली आहे. पण ते शिक्षक हसत होते ना, हसता हसता त्यांनी त्याच्या खाली लिहिलं रेल्वे बोगद्यातून बाहेर येऊ दे मग मार्क देतो. क्रिया आणि भावना हे लक्षात आलं तुमच्या. आता तुम्ही कोणत्या भागातली जास्त मंडळी मला काय माहित नाही, पण नाशिक दिसायले बहुतेक. कडक टोप्यान कडक माल म्हणलं की तिकडच आहे ते. मग नाशिक भाग, नाशिक ते पंढरपूर एसटी आहे बा आमच्या. पंढरपूर ते नाशिक. तुम्ही तरी वर्षातून 1-2दा पंढरपूरला येता, आषाढी कार्तिकी, किंवा कुणी वर्षातून एकदा येत असेल, कुणी महिन्याला येत असेल. पण तुम्ही महिन्याला पंढरपूरला येत असाल, पण एसटीचा ड्रायव्हर आणि किन्नर महिन्यात 15 वेळा येत येईन ते. येत आहे का नाही? मग त्याला काय 15 वाऱ्या केल्याचं पुण्य भेटतंय का? इथं क्रिया महत्वाची नाही, त्याच्या पाठीमागे हेतू काय, भावना काय, ते ड्युटी म्हणून करतय, त्याला काय ह्याच्यात. पण तुम्ही येताना चंद्रभागेचं स्नान करायचंय, नगर प्रदक्षिणा करायची, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय, हे इथं भावनेला किंमत आहे, हेतूला किंमत आहे. म्हणून भक्ताचे जे प्रकार पडलेत ना, अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी, नाही ते 4ही जण भक्तीच करतात ना. मग त्याचे प्रकार पडायची काय गरज आहे? 4ही जण भक्तीच करतात तर त्यांना भक्तच म्हणा ना. अर्थन, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी म्हणायची काय गरज आहे? त्याच्या पाठीमागे जो हेतू आहे, त्याच्या पाठीमागे जी भावना आहे, भावनेवरून प्रकार पडलेले, भावनेवरून प्रकार आहे. अर्थभक्त कशाला म्हणतात? देहावर संकट आलं की देवाचा धावा करायचा. अर्थ. अर्थार्थी याच्यामध्ये बिभीषण मोडतो, त्याला भगवंताकडून अपेक्षा होती की मला लंका भेटावी म्हणून. जिज्ञासू त्याला काही ना काही जाणून घ्यायचं असतं. ज्ञानी तो ज्ञान मिळवतो. ज्ञान गिळुनी गावा गोविंद गा. ज्ञान जरी प्राप्त झालं, आता आपल्याला ज्ञान नाही तेवढं, परमार्थ का करावा, कशासाठी करावा, कशा पद्धतीने करावा. मग महाराज म्हणतात आपल्याला जर ज्ञान नाही ना, आपल्या पुढे जी मंडळी गेली त्यांच्याकडे पाहून परमार्थ करावा. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, 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 पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेता आम्ही, घेता आम्ही, वंदो चरण रज सेवो उष्टावळी, वंदो चरण रज सेवो उष्टावळी. चला जाऊ मागे, चला जाऊ मागे,
वंदो चरण रज सेवो वैष्ठावळी वंदो चरण रज सेवो वैष्ठावळी पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही चला जाऊ माग घेत आम्ही शोधित मार्ग चला जाऊ माग चला जाऊ पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग त्या मार्गाने जायचंय. निळोबाराय सुद्धा म्हणतात ना, तेनेची पंथे चालू जात न पडे गुंता कोटे काय. आपल्याला कळत नाही तर आपल्या पुढं कोण आहेत? ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सद्गुरु जोग महाराज यांच्याकडे पाहून परमार्थ करावा. आपल्याला कळत नसेल तर त्यांच्याकडे पाहून परमार्थ करावा. म्हणून देव सुद्धा स्वतःचा मार्ग कधी काढत नाही. रामायणामध्ये, आता माझा विषयच रामायण आहे, रामायणामध्ये प्रसंग आहे पार. भगवान रामचंद्रजीने 3 ऋषींना 3 प्रश्न विचारले. भारद्वाजजींना विचारलं, जाणे का रस्ता बताव. वाल्मिकजींना विचारलं, राहण्याचं ठिकाण सांगा. आणि अगस्ती ऋषींना विचारलं, राक्षस मारण्याचे मंत्र सांगा. मला महत्वाचं हे घ्यायचं इथं. भारद्वाजजींना विचारलं, जाणे का रस्ता बताव. भारद्वाजजींनी शिष्य बोलवले, त्यातले 4 शिष्य घेतले आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाते संग दिले, ह्यांच्या माग माग जा. ते 4 शिष्य साधारण नव्हते. ते 4 शिष्य म्हणजे 4 वेदाचं प्रतीक आहे. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गी चालिलो. देव सुद्धा स्वतःचा रस्ता काढत नाही. वेद मार्गे मुनी गेले, त्याच रस्त्याने मी सुद्धा जाणार आहे. म्हणून आपण सुद्धा स्वतःचा रस्ता काढू नये. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत, तेनेची पंथे चालू जात. बाकीच्या पंथाने जायचं नाही. आपला वारकरी पंथ काही कमी आहे का? लोकात एक निष्ठताच राहत नाही. जसं त्या साड्या निघतात ना वेगवेगळ्या, 8-8 दिवसाला वेगवेगळ्या क्वालिट्या, तशा आम्ही पंथ बदलायला लागलो. काही लोक कपाळाला गोपीचंदन मुक्का लावतात पांडुरंगाचा, गळ्यात माळ घालतात रुद्राक्षाची आणि केशाला नरेंद्र महाराज. जे ते महाराज ज्याच्या परीने योग्य, आम्हाला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. मी एक निष्ठतेबद्दल बोलतो, गैरसमज करून घेऊ नका. काय एक निष्ठता आहे? माळ एकाची, गंध एकाचा, बिल्ला एकाचा. ऐन वेळाला धावून यायचं कोण मग? कपाळाला गोपीचंदन मुक्का पांडुरंगाचा, गळ्यात माळ रुद्राक्षाची, केशाला नरेंद्र महाराज, त्या नावावर आसाराम बापू. म्हणलं पुस्तक कोणाचे वाचतो? म्हणलं वामनराव पैचे. म्हणलं घरात फोटो कोणाचा? म्हणला निरंकारी बाबाचा. म्हणलं तू कोणच्या बाबाचा? मी आधीच म्हणलंय, जे ते बाबा, जे ते ज्याच्या त्याच्या परीने योग्य. आपली एक बाबा धारा, एक संत धारा, एक पंत धारा आणि एक देव धारा. नाही तर ऐन वेळेला कोणीच धावून येणार नाही ना. तेनेची पंथे चालू जात, बाकीचे नाही. तुकोबारांचं तेच चालू होतं. महिन्याला पंढरपूरला यायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. तुकोबारांना दर्शनाच्या बारीत पाहिलं की देवाच्या हळूहळू खाली मान जायची. जसे जसे महाराज जवळ येतील तशी तशी मान खाली जायची. महाराजांनी दर्शन घ्यावं, झाले दर्शन तुझे, आता येतो माघारी. पण आणि तुकोबारे असे गरुड खांबाजवळ गेले की मग भगवंतानी पाहावं. का खाली का मान जात होती? सावकार दारात आला की कर्जदाराची मान आपोआप खाली जात असते. संत सावकार आहेत. तुकोबारांची एका जन्मातली सेवा नव्हती, मागे बहुता जन्मी. हेच करीता आलो आम्ही. प्रल्हादाच्या रूपाने तुकोबारायच होते, अंगदाच्या रूपाने तुकोबारायच होते, उद्धवाच्या रूपाने तुकोबारायच होते, नामदेवरायच्या रूपाने तेच होते. देव म्हटले महाराज एकदा असं बऱ्याच वेळेला झालं नाही, एकदा धाडस केलं, ताट मानाने देव पाहायला लागले. तुकोबारायने आपलं दर्शन घेतलं आणि वर बघितलं, देवा
अहो मला लांबच बघितलं की खाली मान घालत होते ना, आज काय भानगड आहे महाराज? किती सेवा करता हो. चौयुगेचा भक्त नामा उभा कीर्तनी, 4 युगात सेवा केली. एवढंच नाही, जे जे झाले अवतार तो का त्याचे बरोबर किती सेवा करता. बरं तुमच्या घराण्याची सेवा म्हणाल तर विश्वंभर बाबांपासून वडील बोललो बारायापर्यंत तुमची 8वी पिढी. तो का म्हणे देवान जुनाट हे माझी सेवा. तुम्हीच सांगता ओ महाराज. अहो आज शेवटचा दिवस आहे, उद्या विठ्ठल महाराजाचं काल्याचं कीर्तन आहे. मग जरा काहीतरी मागा ना. उद्याच आहे ना काल. काहीतरी इच्छा करा ना. काहीतरी इच्छा करा म्हटल्यावर तुकोबाराने असा उजवा पाय माग घेतला. येऊ का देवा? आता असं बोलल्यावर राग नाही का यायचा? समजा तुम्ही मला बोलताय आणि मी डायरेक्टच येऊ का म्हणून निघून गेलो, तुम्हाला राग नाही का यायचा? काय महाराज आहे त्याला बोलायलो तर बोलायला तयार नाही. देवाला राग आला ना, कोणाला बोलतोय मी? तुम्हाला बोलतोय तुम्हाला. तो कोबाराय म्हणले मग एवढं जोरात बोलायची काय करायचं? मला ऐकू येत आहे ना. मी तुलाच बोलतो देवा येऊ का म्हणून. नाही पण मी बोलतोय तुम्ही डायरेक्ट येऊ का म्हणता, शोभतंय का तुम्हाला? तो कोबाराय म्हटली देवा आम्हाला काही इच्छाही करायची नाही आणि तुला काही मागायचंही नाही म्हणून म्हणलं येऊ का. माझा भाऊ तो नव्हता रे. देव म्हटले पण महाराज किती अहो हे मोठमोठे योगी जपी तपी संन्यासी यादी घेऊन येतात माझ्याकडे. हे उद्या ते उद्या, हे असं उद्या तसं उद्या. आम्ही त्यांच्याकडे डुंकून पाहत नाही आणि तुम्हाला काही मागा म्हणतो तर तुम्ही आमच्याकडे पाहत नाही. काहीतरी इच्छा करा ना. तो कोबाराय म्हटले नाही मला काहीच इच्छा करायची नाही. कारण काही जरी मागवतोच तरी मग हसती पूर्वज. आमचे पूर्वज हसतील ना रे देवा आम्हाला. देव म्हटले हो जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी भगवान परमात्मा म्हणतात मला. आज नीट मागितलं तर ठीक आहे, नाही तर माझ्याशी गाठ आहे. तो कोबारायनी बाया मागा सारल्या. कुणाला दादागिरी करायला लागली? काय समजलं तू? आणि भांडणं सुरू झाले ना लोकांना काही बोलवावं लागत नाही. नाही बोलवावं लागत. यांचं भांडण सुरू झालं तर गरुड खांबापर्यंत सगळी गर्दीच, सगळे वारकरी आले. देव म्हटले मागायचंय का नाही? तो कोबाराय म्हटले मागायचंच नाही. नाही मागायचं. देवाच्या लक्षात आलं की हे काही इच्छा करत नाही तर काही मागत नाही. देव हळूच म्हणले महाराज जरा माग बघा. माग बघा म्हटल्यावर तुकोबारायनी माग बघितलं. ह्या सगळी तुंब गर्दी. बापरे एवढ्या लोकात अपमान करता का माझं? महाराज काहीतरी इच्छा करा ना काहीतरी. तुकोबाराय म्हटली देवा आमची अजिबात इच्छा करायची गरज नाही. आम्हाला काही मागायचीच इच्छा नाही. पण तो एवढ्या लोकात तुझा अपमान होऊ नये आणि तुलाही बरं वाटावं आणि मागच्याही लोकांना गालबोट लागू नये म्हणून तुला आमची एवढीच विनंती आहे. आमच्या पुढे जी मंडळी गेली आहे ना त्यांना जे फळ तुम्ही दिलंय ते फळ आम्हाला द्या. पुढीला ते फळ पुढीला नाही बळके अंगी नाही बळ ते अंगी नाही मिळत अंगे संत गेले तया छाया
आमची बाकी काही इच्छा नाही. आमच्या पुढं आमच्या पुढं जी मंडळी गेली, वडिलांचे इच्छे फळ, आमच्या पुढं जी मंडळी गेली ना, त्यांना जे फळ तुम्ही दिलंय ते फळ आम्हाला द्या. किती सुंदर इच्छा केली हो. कळती ना भाषा. आमच्या पुढं, आता आपल्या पुढं ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, पण तुकोबारांच्या पुढं सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबा आहे, श्री संत एकनाथ महाराज, तुकोबाराय म्हणतात त्यांना जे फळ तुम्ही दिलंय ते फळ आम्हाला द्या. वडिलांचे इच्छे फळ. देव हसलेन. देव म्हटले महाराज हो, त्यांनी जी साधना केलीये ती साधना तुम्ही करा. तुम्हाला ते फळ पाहिजे ना, मग त्यांनी जी साधना केली ती तुम्ही करा ना, ते फळ तुम्हाला भेटल. पण सगळ्यालाच नाही ना भेटत. नाही, वर्गामध्ये समजा ज्ञानेश्वरी स्नेहल ना, वर्गात किती मुलं आहे किती विद्यार्थी तुम्ही? 40. 40 विद्यार्थ्यांमध्ये पहिला नंबर किती जणांचा येतो? एकाचाच येतो. 40 विद्यार्थ्याचा काय 30 जणांचा पहिला नंबर येतो का? कोणाचा तरी एकाचाच येतो ना. तुकोबाराय म्हणतात देवा तसं साधना तीच करतोय, वारी तीच चालू आहे, खांद्यावर पताका तीच आहे, गळ्यात माळ तीच आहे, अभंग तेच म्हणणं चालू आहे, पण फळ का भेटत नाही? तुकोबाराय म्हणतात नाही बळ ते अंगी. आमच्या पूर्वजांनी ज्या बळानं ती साधना केली ते बळ आमच्याजवळ नाही ना. नाही बळ ते अंगी. म्हणून पहा तुम्ही, तुकोबा नाही तर कीर्तन आम्ही तेच करतोय ना, जे जे कीर्तन तुकोबारांनी केलं, ज्ञानोबारांनी केलं तेच आम्ही करतोय. उलट त्यांना तरी साधे टाळ होते. दगडाचे टाळ, कोण त्याचा नाद, किती गाता छंद ताल नाही. दगडाचे टाळ होते, आम्हाला तर काशाचे. त्यांना एकच पक्वाजा होता, मला तर 2 आहे. पण ती फळ का भेटत नाही? मी आधी तुकोबारांच्या कीर्तनातलं फळ सांगतो, मग माझ्या कीर्तनातलं सांगतो. तुकोबारांचं कीर्तन, आणि एक टाळकऱ्यानं आपला टाळ घेतला आणि निघाले कीर्तनाला. तेवढ्यात आतून आवाज आला. तुम्हाला कळला असेल ना आवाज. इकडे कुठं चाललाय? कीर्तनाला. वर्ग तापाने फनफन करते. बराच वेळ झालाय, पट्ट्या लावते तरी काही ते ताप कमी होत नाही. तुम्ही एक काम करा, इथं दवाखान्यात न्या, इंजेक्शन गोळ्या औषध, पुन्हा जा कीर्तनाला. मी म्हणते का तुम्हाला कीर्तनाला जाऊ नका? त्यांनी काय ऐकलं नाही बुवा. ते काय आमची टाळकरी होते का? ते तुकोबारायचे होते. त्यांनी काय केलं, टाळ घेतला, निघाले तसेच. आणि इकडं घडू नये ते झालं. तिकडं महाराजांनी अभंग घेतला, चाल झाली, व्याख्यान सुरू झालं, कीर्तन रंगात आलं. आणि इकडं काय झालं, ते पोरग मेलं ना. आपण फनफन करून आता कमी राग आला असेल का ताई बाईला? त्या तिनं असा पदर घेतला, डाव्या बाजूला खवला, बांगड्या माग सारल्या, आणि दात ओट खातच पोरग उचललं. आणि असं कीर्तन रंगात आलेलं, पुढं जागा होती अशी रिकामी. आणलं पोरगण, टाकलं तुकोबारायच्या समोर. असं टाकलं तुकोबारांच्या समोर. तुकोबारा म्हणजे काय झालंय? काय झालंय? तुमच्या कीर्तनामुळं मेलय पोरग माझं. तुकोबारा म्हणजे कीर्तनामुळं पोरग? म्हणत होते यांना जाऊ नका कीर्तनाला म्हणून. तापानं फनफन करतय, दवाखान्यात त्या गोळ्या औषध करा, काय असेल ते, पुन्हा जा कीर्तनाला. ऐकलं नाही म्हणून तर मेलं माझं पोरग. करणं म्हणा तुमच्या काळ्याला पोरग जिवंत. काळ्याला म्हणजे पांडुरंगाला. हे महिला मंडळ रागावल्यावर कोणाला काय बोलत? हे देवाला बोलायला घाबरले नाही ना, आपल्याला बोलायला घाबरतील का? ह्यांच्यातली एक माऊली तर एवढी रागावली म्हणताल, कमी रागावली. अरे अरे विठ्या, मूळ मायच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली. सती सावित्री चुडाली आली, तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड,
उभे राहून अंगणी शिव्या देते दासी जणी. हे का भजन आहे का? जरी शिव्या दिल्या तरी देव हसायचे हो, देवाला आनंद वाटायचा. आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा गोले म्हणायचे, बुवा त्यांच्या शिव्या दिल्या तरी देवाला आवडत होत्या, आमचं भजन आवडल का नाही ह्याच्यात गॅरंटी नाही. आमचं भजन बी आवडल का नाही कोणास ठाऊक. लागली भाऊ कर म्हणा त्या काळ्याला पोरगा जीवन. तुकोबारे आता मात्र रागावली. तो आतापर्यंत मला बोलत होते, याला बोलत होती मालकाला, आम्ही ऐकून घेतलं. आमच्या देवाला बोललेलं सण व्हायचं नाही. कर ना म्हणा त्याला जिवंत. मग तुकोबाराय म्हणले थांब ना मग. आणि फिरवली बा तुकोबारायनी मान पांडुरंगाकडे. देवा पंढरीनाथा पांडुरंगा माई बापा, ही आपल्या कीर्तनाची परीक्षा आणि तुझी परीक्षा आहे. आणि तुला काय अशक्य आहे रे देवा? अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. गिन दागिक कदा गिन दागिक कदा. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. निर्जीवा चेतना अनावया. निर्जीवा चेतना अनावया. अशक्य ते तुम्हा नाही नारायण. निर्जीवा चेतना अनावया. निर्जीवा चेतना अनावया. अशक्य काय घाबरायचं नाही, दणकून हाणायचं. अशक्य ते तुम्हा नाही नारायण. निर्जीवा चेतना अनावया. काय अशक्य देवा तुम्हाला? ओ देवा, तुम्ही त्या गुरुकडे शिकायला होते संदीपानी ऋषीकडे, तर गुरु दक्षिणा मागितली होती, तर किती वर्षापूर्वी गेलेलं पोरग ते समुद्रात, ते आणून दिलं तुम्ही. हे तर हाय इथं अजून. काय अशक्य आहे तुम्हाला? निर्जीवा चेतना अनावय. आणि तुम्हाला सांगू का, तुकोबाऱ्यांनी विठ्ठल विठ्ठल भजन सुरू केलं बा. आणि तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये ते मेलेलं पोरग जिवंत झालं, हे बळ तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये होतं. आता तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाचं बळ कळालं तुम्हाला. तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये मेलेली माणसं जिवंत झाले. आमच्या कीर्तनात जिवंत माणसं मरत नाही, झोपतात. मरत नाही पण झोपतात. हे लबडे महाराजाच्या कीर्तनाचं बळ. आमच्यात काय बळ आहे सांगा ना. त्यांच्या कीर्तनामध्ये कीर्तन चांग 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 होया अंग हरि रूप होया अंग हरि रूप होया अंग हरि रूप प्रेम चंदनाचे डोले प्रेम चंदनाचे डोले होया अंग हरि रूप होया कीर्तन चांग
होय अंगा हरिरू. हे तुकोबारांच्या कीर्तनाचं बळ आहे. पण आपल्या कीर्तनात ते बळ नाही, कारण आमच्या जवळ ते बळच नाही. नाही बळ ते अंगी. का बळ नाही? आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा. म्हणून तर तुला करुणा आहे, तुला प्रार्थना आहे की पुढीलांची इच्छी फळ. नाही बळ ते अंगी. आमच्या जवळ ते बळ नाही. नाही बळ ते अंगी. मग का हो महाराज? पुढीलांची इच्छी फळ नाही बळ ते अंगी म्हणतात. कारण कोणत्याही बळाने कोणतंही काम होत नाही. एक महाराष्ट्र केसरी होते, महाराष्ट्र केसरी, आणि त्यांच्या शेजारचं मेन हायवे रोडचं, नाशिक रोडवरचं मेन हायवेवरचं 1 एकर शेती इकायला निघलं. मग त्याचा मित्र म्हणला का मात काय तुझ्या शेजारचं शेत निघलं तेवढं घेऊन दुसरं कुणीतरी येण्यापेक्षा. ते म्हणलं माझ्यात ताकद आहे का? ते म्हणलं तू यात ताकद? अरे महाराष्ट्र केसरी ना तू. अरे पण तिथं पैलवानकी गाजवायला जे बळ लागतं त्या बळानं शेती नाही मिळत. इथं आर्थिक बळ लागतं. इथं कुठं कोणतं बळ लागतं, कुठं कोणतं वेळ भेटला तर नाही. 5 मिनिटं राहिले तर मग कोणत्या बळाने काय साधता येते? आमच्या जवळ ते बळ नाही. मग त्यांच्या जवळ कोणतं बळ होतं? निश्चयाचे बळ. तो का म्हणे त्याची फळ. तो का म्हणे त्याची फळ. निश्चयाचे बळ. तो का म्हणे त्याची फळ. निश्चयाचे बळ. तो का म्हणे त्याची फळ. आहा तो का म्हणे त्याची फळ. निश्चयाचे बळ. तो का म्हणे ते फळ. तू का म्हणे ते फळ. तू का म्हणे ते फळ. निश्चयाचे बळ. तू का म्हणे त्याची फळ. तू का म्हणे त्याची फळ. तू का म्हणे त्याची फळ. विठ्ठल महाराजाचा आवाज देतो. निश्चयाचे बळ. तो का म्हणे तेची फळ. निश्चय लागतो. निश्चय केला की फळ भेटतच. आपण निश्चयच करत नाही का? केलाय निश्चय? निश्चय केलाय? तुकोबारांनी निश्चय केला होता की देवाची भेट झाल्याशिवाय आता काही करायचं नाही. अन्न नाही, पाणी नाही. केलाय आपण कधी निश्चय देव? कधीच नाही. त्यामुळं फळ भेटतच नाही. आज आपण एवढी मंडळी सप्ताहाला आलोत ना विठ्ठल महाराजांच्या नियोजनामध्ये. आपण भाग्यवान आहे. मी आधीच म्हणलंय. आणि साधा योग नाही, 7शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मी 15 तारखेला होतो आळंदीला कार्यक्रमाला. 7शतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणजे सुवर्ण कळस बसवायचं ठरवलं. सुवर्ण कळस बसवायचा होता 11 किलोचा संकल्प होता ट्रस्टीचा, विश्वस्तांचा. पण खोटं वाटेल तुम्हाला, सुवर्ण कळस बसवावा लागला 22 किलोचा. एवढी देणगी तिथं आली. ते चैतन्य महाराज कबीर बोलताना रडले अक्षरशः त्या दिवशी. ते म्हटले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे होते. ते म्हटले काय आहे की संकल्प केलता 11 किलोचा, एकच मावशी भेटली. 3.5 कोटी तर इकडे जमा झालते आणि तेवढ्यात एक मावशी भेटली. म्हणली माझ्या घरी चला, मी तुम्हाला सोनं देते. त्यांना वाटलं काय सोनं देणार आहे. घरी नेलं आणि तिनं 11 किलो सोनंच आणून ठेवलं टेबलावर. घ्या 11 कोटी रुपयाचं. हे 11 दुनी 22 किलोचा जे सुवर्ण कळस झाला. पहिला 11च ठरला होता. पण म्हणले आता हे 11 किलोनी समाजाने आणून दिलंय ना पुन्हा. काय माता माऊल्याने तर गळ्यातले मणी काढून दिले. माझ्या माऊलींचा कळस होतोय म्हणजे. काय भाग्यवान असतील होते आमचे गुरुवारी ढोक महाराज. 2.5 लाख रुपये सगळ्यांनीच. अनेक मोठमोठ्या महाराज मंडळी. आमचे गुरु सद्गुरु गुरुवारी कोरेकर बाबा, त्यांच्याजवळ जी काही लोक दर्शन ठेवून दक्षिणा ठेवतात ती सगळी म्हणली मोज रे सीताराम बोला. म्हणले किती? सगळी मोजली आणि 1,11,111 रुपये कळसाला दिले. आम्ही आमच्या परीने दिले. प्रत्येकाने सहकार्य केलं. खरं सांगू का, ज्यांनी त्याला सहकार्य केले
त्यांच्यासारखे भाग्यवान नाही कोणी. तुम्ही म्हणाल कसं काय? त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी माऊलीच्या मंदिरासमोर जो गाभारा आहे तो मंदिराचा, त्याचं काम तुकोबारायांनी केलंय. ह्याला नोंद आहे त्याची. तिथं फरशी लावलेली त्या समाधीचं दर्शनाला आपण जातो ना, त्या बाहेर तिथं ग्रॅज्युएटला नोंद आहे त्याची. तुकोबारायांनी त्या मंदिराचं काम केलंय. आणि तुकोबारायांनंतर 350 वर्षांनी आपलं भाग्य भेटलंय आपल्याला कळस बसवायचं. आणि हा सुवर्ण महोत्सवी हा कार्यक्रम येत आहे. आळंदीतच गाजल यात काही नवल. ह्या विठ्ठलाला वाटलं असेल ह्या विठ्ठलाच्या समोर बी गाजू द्या, म्हणून या विठ्ठलाच्या समोर. आणि म्हणून आणि विठ्ठल म्हणल्यावर नामदेव कुठं जातोय? नामदेव कीर्तनाला येणारच ना. मग नामदेव कीर्तन करीत पुढे देवनाचे पांडुरंग. म्हणून ह्या सुंदर योग आहे. आपणही सगळी भाग्यवान आहे. नाही तर तुम्ही नाशिक बाग म्हणलं की द्राक्षेन कुठं काय बागायतन हेन तेन सोडून कधी पंढरपूरला येणं होते. वारीला 1 दिवस यायचं, 2 दिवस राहायचं, निघाले लगे. पण 7 दिवस राहता आला आपल्याला. रोज पांडुरंगाचं दर्शन, रोज चंद्रभागेचं स्नान. कमी भाग्यवान आहे? आता उद्या काल आहे म्हटल्यावर उद्या सकाळी किंवा आजच काही फिरून आले असतील पंढरपुरात. गेलतात ना पंढरपुरात फिरायला? सोलापुरी चादरा, सतरंजा, बैलाच्या झुली, घोंगड्या, बांगड्या, नातवाला खुळखुळा. आणि जरूर न्या, ते नेलंच पाहिजे. घरी गेलं की नातू पळत येणार आहे. आजीनी काय आणलं, आजोबानी काय आणलं. सून लगेच म्हणणारे कसल्या बांगड्या आणल्यात बघू. वर्गा विचारणारे कसली घोंगडी आणली, चादर आणली. हे जरूर न्या. पण उद्या विठ्ठल महाराजाचा काल्याचं कीर्तन झाल्यावर गावाकडे जाल, ज्या बॅगमध्ये सोलापुरी चादर, सतरंजा, बैलाच्या झोली, घोंगड्या, नातवाला कुळकुळा, JCB काय असेल जे न्याल ना, त्याच बॅगमध्ये कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये पंढरपुरातून आमची जगद्गुरु तुकोबाराची गाथा घेऊन जा, ज्ञानेश्वरी घेऊन जा. मी कशासाठी सांगतोय? आज निश्चय करा आजचं कीर्तन ऐकता येतं. दिवसाची किती तास आहे हे बी माहित नाही. मग बोला की, तुम्ही सांगितल्याशिवाय मी पुढे बोलत नाही. किती तास आहे दिवसाचे? दिवस पूर्ण कशाला म्हणतात? 24 तासाला पूर्ण होतील तेव्हा दिवस म्हणतात. झोपायला किती तास लागतात? किती तास झोपता तुम्ही? 12. काय 6ला झोपल्यावर 6ला उठतं काय? जास्तीत जास्त माणूस 7 तास. मी म्हणतो 8 तास घ्या चला, पण 9 तास द्यायचे. 8 तास झोप भरपूर, पण 9 घ्या चला. 9 तास झोपेत गेले. शेतातलं काम किती तास करता? बोला बोला बोला, लवकर सोडायचं आहे. किती तास करता शेतात काम? 6 तास. 9 तास झोप, 6 तास काम, किती झाले? गणित तर करा. 15 तास झाले. जेवायला किती वेळ लागतो? अर्धा तास. बरं, अर्धा तास. चला, किती टाइम जेवता? नाही बोला ना, काय अडचण आहे? हे आता 15 तास झाले, तेवढं लक्षात राहू द्या. काम, झोप, आता जेवण चालू आहे. जेवायला अर्धा तास. किती वेळा जेवता? 3 टाइम. अर्धा तास म्हणल्यावर 1.5 तास. मी म्हणतो 2 घ्या. 15 आणि 2 17. 18, 19, 20, 21, 22, 23, 24. 7 तास आपल्याकडे अजून शिल्लक आहे. त्यातला 1 तास अजून व्हॉट्सअप, फेसबुक, मोबाईल, ह्याला 1 तास राहू द्या. अजून किती उरले तास? आता 6 तास उरले. मी म्हणतो 6 तासातले पुन्हा गप्पा मारायच्या, कुठं पाहुण्याकडे जायचे, कुठं काय करायचे. 6 तासातले 2 तास त्याला गेले, रोजचे गेले. पुन्हा किती तास उरले? मी तुमच्या समोर पदर पसरतो, पदर, भीक मागतो तुम्हाला, भीक. 4 तास राहिलेत ना, 4 तासातला फक्त 1 तास आमच्या परमार्थासाठी द्या. फक्त 1 तास द्या. इथून घरी गेले, आज उद्या निश्चयच करा. निश्चयाचं बळन तुका म्हणे तेची फळ.
इथून ज्ञानेश्वरी न्या, गाथा न्या, तुम्हाला जो ग्रंथ आवडेल तो न्या. घरी गेले, स्नान झालं, मोबाईलचं नरड दाबायचं. बघा 60,000च आहे माझ्याकडे बी, आणि नरड दाबून ठेवलंय, त्याचं रडतच नाही. मग कारण तुम्ही जप करायला बसले, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला घेतली की 2-4 तरी फोन येणार, ठरलेलं आहे ते. त्यामुळं त्याचं बंद करून ठेवायचं. आपलं चित्त भगवंताशी एकरूप झालं पाहिजे. अर्धा तास ज्ञानेश्वरी वाचा, मोजून घड्याळ लावून, आणि अर्धा तास गाथा वाचा. आम्ही सद्गुरू जोग महाराज संस्था, आता विठ्ठल महाराज आम्ही बरोबरच होतो दोघे. आळंदीला सद्गुरू जोग महाराज संस्थेत शिकताना शेवटच्या वर्षाला गुरुवारी विठ्ठल बाबा गुले होते. ज्ञानेश्वरी झाली सांगता झाली, आणि बुवा म्हटले मला मोठी दक्षिणा कोण देणार आहे रे? आम्ही तर म्हटलं बुवा दक्षिणा का बोलत नाही, मोठी म्हणजे कोणती पाहिजे बुवा? ते म्हटले सगळ्यात जास्त ज्ञानेश्वरीचे पारायण कोण करणार? कुणी 11, कुणी 21, कुणी 51 केलं. आमच्या पाठाला एक हिंगोलीकडचा विद्यार्थी होता, त्याचं नाव पौळ आडनाव. ते म्हटलं बुवा माझी 108 पारायणाची इच्छा आहे. बुवा म्हणले शाबास रे पट्टे, ह्यांनी सगळ्यात मोठी दक्षिणा दिली. पण म्हणलं की बुवा रागवले. पण काय रे? ते म्हणलं आपण इथं नाही करणार, उद्या माऊलींना अभिषेक घालणार, समाधीला संकल्प करणार की 108 पारायण करेल. गावाकडे जाणार, शेती वाडी उद्योग बघत बघत ज्ञानेश्वरीचं पारायण करणार. दुपारी वेळ आहे, समजा जेवण झाले, शेता झाडाखाली बस वाचणार ज्ञानेश्वरी 2 तास 3 तास. 4ला पुन्हा कामाला लागणार, 7ला काम झालं, घरी गेलो, जेवण झाले, पुन्हा 8 ते 10 वाचणार. पण काय सांग ना, ते म्हणले प्रपंच करत मी ज्ञानेश्वरी गाथा वाचणार. समजा बोल समजा म्हणजे काय? ते म्हणले 60-62 माझे पारायण झाले, आणि माझं मरण आलं तर, मी मेलो तर राहिलेले पारायण. बुवा म्हणले येडाच आहे. ते म्हणलं म्हणून तर विचारले बुवा. ते म्हटले तू फक्त उद्या संजीवन समाधीला अभिषेक घाल, तुझं मस्तक लाव माऊलींच्या समाधीला, संकल्प कर की 108 पारायणाचा संकल्प मी करणार आहे म्हणून. ज्ञानराज माऊलींना कर संकल्प. गावाकडे जा, तू म्हणतो तसे 60-62 पारायण तुझे झाले, तुझं आयुष्य संपलं, मरण जवळ आलं, यमदूत त्याला न्यायला आले, तर तुझे राहिलेले सगळे पारायण पूर्ण होईपर्यंत तुला आयुष्य वाढवून देण्याची ताकद आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये. का? बुवा म्हटले ज्ञानेश्वरीच मड्याकून लिहिली. घ्या, कळतंय का? बघा, सच्चिदानंद बाबा गेलेले होते, त्याला जिवंत केलं त्यांना, आणि त्याच्याकडून सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. शके 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. लिहिली का नाही? बुवा म्हणायचे पुन्हा बोट ठेवून वाचा ज्ञानेश्वरी गात. म्हणलं बोट कशाला ठेवायचंय बुवा? ते म्हणले नामदेव, एकदा का आपण बोट आपलं ज्ञानेश्वरी गात्याच्या हातात दिलं ना, आपला उद्धार होईपर्यंत ज्ञानोबार आहे तुकोबार आहे आपलं बोट सोडणार नाही. आपलं बोट ज्ञानेश्वरी गात्याच्या हातात द्या. मोबाईलच्या हातात नका देऊ बोट, आपलं द्या, पण कामापुरतं द्या. ज्ञानेश्वरी गात्याच्या हातात द्या. आणि नाही ज्ञानेश्वरी वाचणं झालं, मुलीचं नाव ज्ञानेश्वरी ठेवा. विठ्ठल त्यांनी ठेवलंय का नाही ज्ञानेश्वरी? त्या निमित्ताने ज्ञानेश्वरी तरी मुखात येत आहे ना. म्हणून तुमच्या समोर मी भीक मागतो, पदर पसरतो. उद्या संकल्प करा की मी सुद्धा रोज 1 तास परमार्थासाठी देईल. काही म्हणतील महाराज जर 6 महिन्यात ज्ञानेश्वरी गात्याचं पारायण झालं, पुन्हा काय करायचं? पुन्हा ज्ञानोबारायची गाथा घ्या, तिचं पारायण झालं. नामदेवरायांची घ्या, तिचं पारायण झालं. निवृत्तीनाथांची अभंग घ्या. सगळ्या संतांचं वाङ्मय एकदा तरी मुखातून जाऊ द्या. अहो निश्चय लागतो. तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुझे पाय धरलेत ना, एखाद्याने घन जरी माझ्या डोक्यात घातला तरी मी तुझे पाय सोडणार नाही. मजवरी घाली घन, मजवरी घाली घन, मजवरी घाली घन, मजवरी घाली घन, परिमी न सोडी चरण, परिमी न सोडी चरण, परिमी न सोडी चरण.
मजवरी घाली घन परिमी न सोडी चरण किंवा दिली पायी आता मिठी जग जेटी न सोडी. नामदेवराय सुद्धा म्हणतात देह जावा अथवा राव पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. मी तुझे चरण सोडणार नाही एवढा निश्चय लागतो, एवढा निश्चय लागतो, तेव्हा ते बळ भेटत असतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात आमच्या जवळ ते बळ नाही बळ ते अंगे. मग तुकोबाराय पुढीलांची इच्छी फळ नाही बळ ते अंगी म्हणतात. मग त्यांना काही एक फळ भेटलं नाही, त्यांना अनेक फळ भेटले. तुम्हाला कोणचं पाहिजे नेमकं? महाराज म्हणतात संत गेले तया ठाया देवराया पाववे विठोबा रखुमाई. रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कमरदार भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. सद्गुरु जो महाराज की जय. विठोबा रखुमाई 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 कुंडली कमरदार हरी विठ्ठल श्री महादेव वडिलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववे. संत कोणच्या ठायला गेले? जिथं जन्मालाही यावं लागत नाही, मारावाही लागत नाही, न लगे मरावे. आईसा ठाव दिला देवे तो ठाया आम्हाला प्राप्त व्हावा. तो ठाया प्राप्त होण्यासाठी ज्येष्ठांची कामा जोडी, ज्येष्ठ मंडळीची जोडी आम्हाला प्राप्त व्हावी. परवडी न लभो. आम्ही म्हणलोच नव्हतो देवा, तूच म्हणलाय. तो का म्हणे कर म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवा आमचे तेवढे लाड पुरवात. हे फोटो घे बाबा मामाचा. तुका म्हणे करी कोड पूर्वी लाड आमुचा संत गेले तया ठाया देवराया पाववे. हात लावा, हात लावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली कीर्तन रूपी सेवा राहू द्या, आता राहू द्या. बोका लावल्यावर आजच जातील निघून. तो का म्हणे करी कोड पूर्वी लाड आमोचा. देवाला म्हणायचंय जसा आमच्या पूर्वजांचा लाड पुरवलाय तसा आमचाही पूर्वा. आता हे पहिलंच वर्ष आहे ना इथंच का? पंढरपूरला 3रं वर्ष बघा. 17 वर्षापासून विठ्ठल महाराज हा सप्ताह करतायत. आणि ते एकटे काय करणार आहे? एकट्या विठ्ठलाला कोणी विचारते? या तरी विठ्ठलाला तुकोबाराय म्हणतात आम्ही म्हणून बरे. देव सुद्धा म्हणतो पतित पावन मी तो आहे खरा तुमचेनी बारा दिसत असे. तसा हा सुद्धा विठ्ठल तुमचेनी बारा दिसत असे. हे सुद्धा तिडके महाराज विठ्ठल महाराज तुमच्यामुळं बारे दिसतात. जरी त्यांनी नियोजन केलं, आम्हाला तारखा दिल्या, पत्रिकाही छापल्या. आता केवढी मोठी पत्रिका, सगळं झालं. तुम्ही जरा आलेच नाही, आम्ही काय खांबाला सांगायचे का? वक्ता तो वक्ता नवी श्रोतेवीन. आमचे भालेराव मामा कुठले ते परभणी 0 फाटा नांदेड. कसं प्रेम मिळवलंय कोणास ठाऊक विठ्ठल महाराज. पुन्हा हे नाशिक भाग अनेक लांबून लांबून ही सगळी मंडळी विठ्ठल महाराजांवर प्रेम करतात. म्हणून आणि इथं ज्यांना अन्नदानाच्या पंक्ती भेटल्यात, नाश्त्याची भेटली, दुपारची भेटली, संध्याकाळची भेटली, पुण्यवान आहे. नाशिकला 1000 लोक जीव घालायचे.
तुमचं जे गाव असेल त्या गावला 1000 लोक जीव घातल्यावर जे पुण्य आहे ते तुम्हाला थोडक्यात मिळवायचं असेल तर त्रिसंध्या करणारा एक ब्राह्मण जीव घालायचा. पण त्रिसंध्या करणारा पाहिजे. 1000 लोकांचं पुण्य एक त्रिसंध्या करणारा ब्राह्मण जीव घातला की भेटतं. असे 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळवायचं असेल तर आमच्या पंढरपूर क्षेत्रात चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठल महाराजाच्या सप्त्यात आमचा एक वारकरी जीव घाला 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य. मी पदरचं बोलतच नाही, मी पुराव्याशिवाय बोलतच नाही. गावंडे सहस्र ब्राह्मण तृप्त केली अपूर्ण क्षेत्रीचा एक सुकृती तुलेची जा. क्षेत्रावरचा एक जीव घातल्यावर आता नाही म्हणलं तरी 400-500 लोक असतील. 500 गुणले 1000 करा. ते जेवढं येईल तेवढे ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य अन्नदात्याला. काय काय म्हणतील 10 वर्ष झालं त्यांना म्हणतोय मला पंगत द्या इथल द्यायनात. काय करा पंगत द्यायनात. एखादं साखरेचं पोत द्या आणून करा घाला म्हणा अन्नदानामध्ये. एखादा तेलाचा डबा 2000 येते एवढं करा म्हणा. काही ना काही पुण्य मिळवा. त्याशिवाय आणि काय हे आज कळत नाही. कळो येईल अंत काय. प्राण प्रयाणाचे वेळी सगळी निराळी राहतात. राहते निराळी रांडापोरे सकल. जेवढं आपण दान केलंय जेवढं इथं अन्नदान केलंय तेवढं बरोबर येणार. आपलं पुण्यच बरोबर येणार आहे. दुसरं काही येत नाही. कर्मो गो गच्छती जीव एका. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत चांगलं काय कर्म केलंय सत्कर्म केलंय तेवढं बरोबर येणार आहे. म्हणून गेले 17 मला वाटतं गेल्या वर्षी तारीख दिली ती मला नाही गेल्या वर्षी मला तारीख दिली ती पण मला कुठलं तरी रामायण आलं. तिथून ती 2 ते 5 रामायण करून इथं काही येणं व्हायना. मी मामाला सांगितलं विठ्ठल बोलणं सांगा मला काही येणं होत नाही. मग ते रेंगे महाराज यंदा आले नाही. ते गेल्या वर्षी माझ्या जागेवर कीर्तन केलं ते यंदा आले नाही. मग त्यांना मी सांगितलं त्यांना की मला येणं होत नाही असं असं रामायण आहे तिथून येणं होत नाही. मी आपलं तिकडं ऐकत होतो फोनवर लगेच लोक काहीतरी म्हणले अरे आडनाव लबडेन लबाडे का रे महाराज. म्हणलं आता गेल्या वर्षी लबाडी झाली यंदा काही होऊ द्यायची नाही. नाही तर कालपर्यंत बाहेरच होतो. गोकुळाष्टमीचं सीझनच असतं आमचं. मग ह्यांना म्हटलं आधी नको मला गोकुळाष्टमी झाल्यावर द्या. आज सकाळी इकडं पुढंच कीर्तन केलं त्या लाडगुरुजींच्या इथं. आज तिथला काला केला आणि संध्याकाळी तुमचं घेतलं. म्हणून हे आणि प्रेमाचं नातं असतं हे. आम्ही आळंदीला बरोबर राहिलो बरोबर शिकलो सगळी आणि कुठंतरी तुमचे आमचे ऋणानुबंध आहे म्हणून तुमच्या आमच्या भेटी. आता मी पंढरपुरातच असतो. काहीकडे मठाचे शेजारी आमचा मठच आहे. विठ्ठल बोलना आजच सांगतो इथून पुढं किती वर्ष सप्ताह करा तुम्हाला जी काय अडचण पडेल ती अर्ध्या रात्रीसाठी आम्ही हजर राहू. कारण तुमच्या गावाला आल्यावर तुम्ही किती काळजी घेता आमच्या गावाला आल्यावर आमचं कर्तव्य आहे ना ते. म्हणून आणि तुम्ही जो हेच सप्ताह ठरवतील संकल्प करतील तो पूर्णत्वाला न्यायचं काम आपलं आहे. हे कोणाच्याही भाग्यात नाही पंढरपुरात राहणं. लेकरण बाळण बायका पोरं घरदार गाडी माडी हे सगळं जाग्यावर राहणार आहे. जेवढं इथं स्नान केलं अन्नदान केलं दर्शन घेतलं काय म्हणते दर्शन घेतल्यावर काय फायदा काय फायदा. अहो मुखदर्शन घ्या तरी फायदा आहे. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. हे संतांचे अभंग आहेत की आम्ही काही लिहिलेलं नाही. म्हणून इथं एवढी वयस्कर मंडळी कोणाचे गुडघे दुखते तर त्यांना खुर्च्याची सोय आहे. कोणाला बसता येत नाही त्यांच्यासाठी ती आहे. ही सगळी आता बघा त्या माता माऊल्या चपात्या करून आल्या तिकडून म्हणून मी उरकत घेतले. स्वयंपाक झालाय आता आणि उद्या प्रत्येकाला जाण्याची घाई आहे. प्रत्येकाला जाण्याची घाई म्हणून प्रेम आहेच. ते प्रेम आणखीन वृद्धिंगत व्हावं एवढी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आठवण करून देतो 24 तासातला 1 तास आता काही काही माता माऊल्या म्हणतील वाचताच येत नाही महाराज. मग उद्या जपाची माळ घेऊन जा इथून पंढरपुरात. डोळे झाकायचे. इथं दर्शन घेताना जे पांडुरंगाला पितांबर असेल जे शर्ट असेल जो टोप असेल जसा गण लावलेला असेल ते घरी गेल्यावर दिसला पाहिजे. आणि डोळे झाकून रामकृष्ण हरी 1 तास म्हणा. बघा काय समाधान भेटतं इथे.
तुकाराम 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 झालेली कीर्तन सेवा भगवत चरणी अर्पण करतो. पुन्हा एकदा अन्नदाते जिथं सेवा करणारे, इथं जे कीर्तनकाराला पुण्य तेच इथल्या चटया उचलणाराला आहे, जे गायकाला पुण्य तेच स्वयंपाक करणाराला आहे. इथं कमी जास्ती नाही. आणि हॉल जरी असेल तरी साऊंड सर्व्हिस सुंदर आहे. नाही तर हॉलमध्ये साऊंड सर्व्हिस लावणं तेवढं सोपं नाही. आवाज तरी घुमतो, शिट्टे तरी मारतं. सुरुवातीला 1-2 मारल्या म्हणा, पण त्यांनी अगदी श्वास घेतला तरी आवाज येतोय त्याच्यात. काही ठिकाणी बुवा त्यात उडी मारून बोलला तरी आवाज येत नाही. पण सुंदर पद्धतीची साऊंड सर्व्हिस. पण आपण सगळे श्रोते चांगले प्रसन्न आहेत. नाही तर काही ठिकाणी आम्ही पाहतो अर्ध्या कीर्तनात सूर्यफूल होतं, पण आपण सगळे प्रसन्न नाही. नाही तर मी 9च्या पुढे 1 मिनिट जात नाही. मी 9ला 5 कमी असतानाच महाराजांना फोन केला, म्हणलं भजन सुरू केलं की मला सांगा. हरिपाठ का काय आरती सुरू होती तुमची? कारण गुरुवारी ढोक महाराज आणि लबडे महाराज सगळ्या महाराष्ट्राला माहिती, वेळ आणि आम्ही. म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा विनम्र प्रार्थना करतो, दिवसातून 1 तास परमार्थासाठी द्या. तुका म्हणे करी कोड पूर्वी लाड आमुचा, संत गेले तया टाया, देवराया पाववी. तुका म्हणे करी कोड पूर्वी लाड आमुचा, संत गेले तया देवराया पाववी. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय नाही विचारेला अधिकार व्यापुला, करा क्षमा पराध महाराज कोणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम ज्ञानदेव तुकाराम.